पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्या पारूला विचारत असते की हा सगळा काय प्रकार आहे आणि मग त्यानंतर पारू तिने मकरंदचं जे काही बोलणं ऐकलेलं असतं ते आणि त्यानंतर घडलेला प्रत्येक प्रसंग अहिल्या श्रीकांतला सांगते आणि ते सगळं काही ऐकून त्या दोघांनाही मोठा धक्का बसतो. अहिल्या पारूला विचारत असते की तू हे सगळं आम्हाला आधी का नाही सांगितलं. तर पारू म्हणत असते की देवी आई त्याने काय झालं असतं, कारण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नसता, कारण सगळ्यांनाच असं वाटत होतं की त्या मकरंदने तुमचा जीव वाचवला आहे आणि माझ्याकडे त्याच्या विरोधात कोणता पुरावासुद्धा नव्हता. तर आदित्य म्हणत असतो की आई खरं तर ना माझी चूक आहे आणि तो श्रीकांतलाही म्हणतो की बाबा आपण खूप हलगर्जीपणा केला, पण आता मी गप्प बसणार नाही, कारण आईवर 2दा हल्ला झाला आहे. मी लगेच सिक्युरिटी वाढवतो आणि पोलिसांना सुद्धा याबाबत विचारतो. त्यावर श्रीकांतही हो म्हणतो आणि मग त्यानंतर आदित्य लगेच इन्स्पेक्टरला कॉल करतो आणि मकरंदकडून काही समजलं की नाही ते विचारतो. तर इन्स्पेक्टर सांगत असतो की तो फक्त एका मुलीसाठी काम करत होता एवढंच आम्हाला समजलं आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की त्याने त्या मुलीला कधीही बघितलेलं नाही आहे, पण ते दोघेजण ज्या ठिकाणी भेटले होते तेथील CCTV आम्ही चेक करतोय आणि आम्हाला एका मुलीचा ॲड्रेससुद्धा मिळाला आहे. आमची एक टीम तिकडे गेली आहे. जर आमच्या हाती काही लागलं तर आम्ही तुम्हाला कळवतो आणि त्यावर आदित्यसुद्धा हो म्हणतो. त्यानंतर पारू अहिल्याची माफी मागत म्हणते की देवी आई माफ करा, मी तुम्हाला न विचारता तुमचे कपडे वापरले. तर अहिल्या हसून म्हणत असते की अगं पारू काही हरकत नाही, तू हे सगळं माझ्यासाठीच केलं ना. आणि त्यावर पारू हो म्हणते. मात्र हे सगळं काही बघून आणि ऐकून दामिनी चिडलेली असते. तिला असं वाटत असतं की उगाच पारूने वहिनींना वाचवलं, नाहीतर तिच्या नशिबात राजयोग आला असता. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये एक मुलगी येते. पोलीस स्टेशनमधील सगळेच जण आश्चर्याने तिच्याकडे बघत असतात आणि मग त्यानंतर ती सरळ तेथील मेन इन्स्पेक्टरच्या केबिनमध्ये जाते. तो इन्स्पेक्टर तिला विचारत असतो की परमिशन न घेता तुम्ही आतमध्ये कशा काय आलात, कोणाला भेटायचं आहे तुम्हाला. आणि त्यावरती तिच्या हातामध्ये जी चिठ्ठी असते ती त्या इन्स्पेक्टरला देते. त्यावर दिशा असं लिहिलेलं असतं आणि ते बघून तो इन्स्पेक्टर घाबरूनच विचारतो की तुम्हाला त्या क्रिमिनल दिशाला भेटायचं आहे का. त्यामुळे ती मुलगी खूप चिडते आणि रागातच हो म्हणते आणि मग त्यानंतर तो इन्स्पेक्टर एका कॉन्स्टेबलला बोलावत म्हणतो की या मॅडमला त्या क्रिमिनल दिशाकडे घेऊन जा. आणि मग त्यानंतर तो कॉन्स्टेबल तिला दिशाकडे घेऊन जाण्यासाठी निघतो. तर तो इन्स्पेक्टर घाबरूनच पाणी पित असतो. दुसरीकडे दिशा जेलमध्येच असते आणि मोठमोठ्याने ओरडत रडत म्हणत असते की मला इथून बाहेर काढा, मला खूप त्रास होतोय. आणि मग तितक्यात तो कॉन्स्टेबल त्या मुलीला घेऊन त्या ठिकाणी येतो. तो त्या मुलीला सांगत असतो की तुम्हाला जे काही बोलायचे ते बाहेरूनच बोला, कारण ही दिशा ना खूप खतरनाक आहे, ती कालच आमच्या एका स्टाफला चावली. पण ती मुलगी त्याला इशारा करतच सांगते की मला आतमध्ये जायचं आहे. त्यामुळे मग तो दरवाजा उघडतो आणि ती मुलगी आतमध्ये जाते. जेव्हा दिशाला त्या मुलीची चाहूल लागते तेव्हा ती खूप घाबरते. तिला असं वाटत असतं की पारूच आली आहे आणि ती रडतच म्हणते की पारू मला मारू नको, मला सोडून दे, मी काही केलेलं नाही आहे. पण तितक्यात ती मुलगी तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिला शांत करते. आणि जेव्हा दिशा त्या मुलीला बघते तेव्हा तिचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. ती म्हणत असते की मला माहीत होतं दुसरं कोणीही आलं नाही ना तरी तू नक्की येणार. आणि मग ती रडतच त्या मुलीला मिठी मारते. ती म्हणत असते की मला त्या सगळ्या किर्लोस्करांना संपवायचं आहे. बघ ना त्यांनी माझी काय अवस्था केली आहे, मला इथे नाही राहायचं आहे, त्यांनी मला खूप त्रास दिला आहे, मला लवकरात लवकर इथून बाहेर काढ, त्या सगळ्या किर्लोस्करांना मला मारायचं आहे. आणि त्यावरती मुलगी तिला जवळ घेत म्हणते की काळजी करू नको, काम ऑलरेडी सुरू झाले. आणि ते ऐकून दिशा खुश होते. दुसरीकडे मोहनला सगळं काही कळल्यावर तो लगेच अहिल्याला भेटायला येतो. तर अहिल्या त्याला सांगते की मी ठीक आहे, काळजी करू नको. आणि मग त्यानंतर तो सुद्धा लगेच पोलीस इन्स्पेक्टरला कॉल करतो. त्याने तो कॉल स्पीकरवर ठेवलेला असतो आणि त्यामुळे सगळ्यांना असं समजतं की पोलिसांची जी टीम त्या मुलीच्या घरी गेली होती त्या मुलीची डेड बॉडी सापडली आहे. आणि त्याचसोबत त्या मुलीच्या घरात सगळ्या किर्लोस्कर फॅमिलीचा फोटोसुद्धा सापडला आहे, ज्यांच्यावर लाल रंगाने रेघोट्या मारल्या होत्या. आणि ते ऐकून सगळेच जण घाबरतात. तर मोहन त्या पोलिसाला विचारत असतो की त्या मुलीचं नाव कळलंय का तुम्हाला. पण ते सांगतात की नाही, आम्हाला अजून ठोस पुरावा मिळाला नाही आहे, जर काही कळलं तर आम्ही तुम्हाला सांगतो. आणि
आणि मग मोहन फोन ठेवून देतो. तो श्रीकांतला म्हणत असतो की दादा आपण सिक्युरिटी वाढवूयात आणि त्यावर श्रीकांत म्हणतो की हो मी कमिशनर साहेबांनासुद्धा कळवलं आहे. सगळेच जण खूप काळजीत असतात. मात्र अहिल्या त्यांना सांगते हे सगळं सिरियस आहेच, पण त्याचसोबत आपल्याला एक गोष्ट विसरता कामा नये की आपण आत्ताच प्रिया आणि प्रीतमच्या नावावर एक व्हेंचर सुरू केले. आपल्याला त्याच्या कामाकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं. आणि त्यावर ते सगळेजण हो म्हणतात. पण दामिनी मध्येच म्हणते की तुम्ही त्या इन्स्पेक्टरला विचारलंत ना नक्की की ती मुलगी मेली आहे की नाही, नाहीतर ती जिवंतच असायची आणि या वहिनींच्या नादात आपल्या सगळ्यांना ठार मारून टाकायची. आणि दामिनीचं असं बोलणं ऐकून सगळेच जण चिडतात. मोहन तर तिला म्हणतो की आता जर तू गप्प बसली नाही ना तर मी तुला मारेल. त्यामुळे ती तोंड बंद ठेवते. पण मग त्यानंतर ती लगेच पारूकडे जाते आणि पारूला विचारत असते की काय गं पारू, तुला पुढे पुढे करायची फार सवय लागली आहे ना, प्रत्येक गोष्टीतलं तुला कळतं का गं, काय गरज होती तुला आज त्या मकरंच्या समोर जायची. आणि त्यावर पारू म्हणते की दामिनी मॅडम, हे किर्लोस्कर कुटुंब माझं आहे. इकडच्या सगळ्या माणसांना मी जीव लावते. जर कोणी या कुटुंबाकडे वाकड्या नजरेने बघितलं ना तरीही मला ते कळतं. आणि ते ऐकून दामिनी तिला म्हणते की एवढं गोड गोड बोलून तुझ्या तोंडाला मुंग्या लागत नाहीत का गं, तुला थोडीही भीती वाटली नाही का जेव्हा त्या मकरनने तुझ्यावर गन रोखली होती तेव्हा. आणि त्याच वेळी अहिल्या त्या ठिकाणी येते. त्यामुळे दामिनी लगेच पारूसोबत मुद्दाम गोड गोड बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की पारू, मला तर वहिनींची ना खूप काळजी वाटत होती आणि खरं तर ना वहिनींसाठी मी माझा जीवसुद्धा देऊ शकते. आणि मग ती अहिल्याकडे बघत नाटक करत म्हणते की वहिनी तुम्ही कधी आलात मला तर कळलंच नाही. पण अहिल्या फक्त तिच्याकडे बघून हसते आणि पारूला सांगते की पारू आता तू जाऊन आराम कर, भाजी ना दामिनी बनवेल. आणि ते ऐकून दामिनी घाबरून म्हणते की काय, तर अहिल्या म्हणते की अगं तू तर माझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहेस ना, मग माझ्यासाठी जेवण करणं काय अवघड आहे. आणि मग ती पारूला तेथून जायला सांगते आणि दामिनीलाच सगळा स्वयंपाक बनवायला सांगते. त्यामुळे दामिनी खूप चिडते. दुसरीकडे मारुती आणि गणी पारूचीच वाट बघत असतात. आणि जेव्हा पारू तिथे येते तेव्हा ते दोघेही खूप खुश होतात आणि पारूला मिठी मारतात. मारुती रडतच म्हणत असतो की पारू बाळा, तुझं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. पण आज जर तुला काही झालं असतं तर मी कसा जगलो असतो ग, माझा नाही पण निदान तुझ्या धाकट्या भावाचा तरी विचार कर. आणि त्यावर पारू म्हणते की बा मला काही होणार नाही, तू काळजी करू नको. आणि तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. तो सुद्धा खूप रडत असतो आणि पारूला म्हणत असतो की पारू, एवढी मोठी तू रिस्क घेतली, तुला भीती वाटली नाही का गं, जर आज तुला काही झालं असतं तर. आणि मग तो पारूसमोर हात जोडून तिचे आभार मानतो. तर मारुती त्याला म्हणत असतो की आदित्य सर, तुम्ही हात जोडू नका, तुम्ही आमचे मालक आहात, आम्ही नोकर आहोत, तुमच्यासाठी काम करणं हे आमचं कर्तव्यच आहे. तर आदित्य म्हणत असतो की नाही मामा, तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने ना आमच्यासाठी खरंच खूप काही केलं आहे. पारूने तर अनेकदा बाबांचा आणि आईचा जीव वाचवला आहे. तुमचे हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. आणि ते ऐकून मारुती म्हणतो की सर, आमचं हे प्राक्तनच आहे. तुमची सेवा करण्यात माझी सगळी हयात गेली आणि यापुढे सुद्धा आम्ही तुमची सेवा करू. जेव्हा तुमचं लग्न होऊन मोठ्या सूनबाई येतील ना तेव्हासुद्धा आम्ही सगळेजण अशीच त्यांची सेवा करू. तर गणीसुद्धा म्हणत असतो की हो आदित्य सर, मी मोठं झालो ना की मी तुमचा ड्रायव्हर होईल. पण आदित्य त्याला सांगतो की नाही गणी बाळा, तू माझ्यापेक्षासुद्धा खूप मोठं व्हायचं, खूप शिकायचं. आणि त्यावर गणीही हो म्हणतो. तर मारुती हसतच म्हणतो पण त्यासाठी ना आधी तुला अभ्यास करावा लागेल. आणि मग तो गणीला घेऊन घरात जातो. तर आदित्य पारूला म्हणत असतो की पारू, मला खरंच माफ कर, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, पण यापुढे ना मी कायम तुझ्यावर विश्वास ठेवेल. आणि मग तो पारूला म्हणतो की पारू, आज जर तुला काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. जर तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं याचा विचार केला आहेस का तू. आणि ते ऐकून पारूला तर खूप आनंद होतो. ती आदित्यला विचारते की जर मला काही झालं असतं तर खरंच तुम्हाला फरक पडला असता का आदित्य सर. तर आदित्य म्हणत असतो की पारू, मला फरक पडणारच ना गं, कारण तू माझी एकुलती एक मैत्रीण आहे आणि तुला काही झालेलं मी सहन नाही करू शकत. आणि मग तो रडतच तेथून निघून जातो. तर पारू त्याच्याकडेच बघत उभी असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.